मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आणि त्या ट्विस्टमध्ये आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना जे बक्षीस मिळालेलं आहे आणि ते बक्षीस मात्र आता आजीच्या हाताने ते स्वीकारतात। परंतु आता बाबांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी यांचे बाबा आहेत तर हे आता खूप मोठ्या संकटात अडकलेले असतात। परंतु ऐन वेळेस मात्र त्यांच्यावर जी काही परिस्थिती ओढवलेली असते आणि ती परिस्थिती अशी ओढवलेली आहे की त्यांना वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यांना मारण्याचा जो काही प्रयत्न केला गेलेला आहे तर त्यामध्ये मात्र आता मंजुळाने हे सर्व बघितलेलं असतं। मंजुळाला आता म्हणजे उदयकांत आणि वल्लरी या दोघांना रमाकांतला मारताना पाहिलेलं आहे। आणि जेव्हा मंजुळाला आता हे समजतं की आता हे अर्णव आणि ईश्वरीचे बाबा आहेत तेव्हा मंजुळा मात्र आता हे सत्य घाईने आता ईश्वरीला सांगणार आहे। आणि ईश्वरीला मात्र आता जो काही गुन्हेगार आहे तर त्या गुन्हेगाराचं नाव मात्र आता सगळ्यांच्या समोर सांगणार आहे। परंतु आता बाबांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आता नक्की काय घडणार आहे हे बघायला विसरू नका। तोपर्यंत आता मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तर तो सविस्तर बघण्यासाठी आता पुढे नक्की काय होतं तर आता नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। आणि हे बघा आता जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तेव्हा मित्रांनो हे बघा आजच्या पारितोषिक जे काही आता ईश्वरी आणि अर्णव यांना भेटलेला आहे तुम्ही सगळ्या अगदी खूप दिवसापासून वाट बघत होता। हा जो काही सुवर्ण संधी आहे तर ती अर्णव आणि ईश्वरी यांना भेटलेली आहे। इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीतून अर्णव आणि ईश्वरी यांनी सगळे काही स्पर्धा पार करून शेवटी मात्र आता ते जिंकलेले आहेत। आणि आता हा जो काही म्हणजे आपल्या सात्विक फॅशनला वाचवण्यासाठी जे काही बक्षीस आहे तर ते बक्षीस त्यांनी मिळवलेलं असतं आणि त्यासोबत ट्रॉफीसुद्धा मिळवलेली आहे। परंतु आता ईश्वरीला जे सत्य अर्णवने सांगितलेलं आहे की राकेश जेलमधून सुटला आणि त्याने काय काय केलेलं आहे आणि राकेश आता त्या जो बॉम्ब हल्ला आहे तर त्याच्यामध्ये जळून खाक झालेला आहे। परंतु राकेशची डेड बॉडी आहे तर ती लवकरच आता येथे सगळ्यांच्या समोर येणार आहे। आणि राकेश मात्र आता परत कसा म्हणजे असा वेश बदलून तो येणार आहे अर्णव आणि ईश्वरी यांच्यावर पुन्हा आता हा जो काही गेम आहे तो करण्यासाठी। पण तरीसुद्धा मात्र अर्णव ईश्वरी ही जे काही स्पर्धा जिंकलेली आहे तर त्याचं कौतुक सोहळा आता सुरू असतो। जे काही बक्षीस आहे तर ते आज मात्र अर्णव आणि ईश्वरीला जी ट्रॉफी दिली जाते आणि जो धनादेश आहे तर तो मात्र आता आपल्या आजीच्या हाताने मात्र ते आजीच्या हाताने स्वीकारतात। कारण आजीला तर पुढे स्टेजवर बोलावलं जातं आणि आजीच्या हातामध्ये ते बक्षीस देण्यासाठी सांगितलं जातं। सगळेजण तेथे आलेले आहेत अर्णव, ईश्वरी, आजी, अंजली, अविनाश मामा यांनी मात्र आता हे सगळं स्वीकारलेलं आहे। तेव्हा अर्णव आणि ईश्वरी इतके खुश आहेत दोघंही मात्र आता इतके खुश आहेत की दोघांनी सुद्धा मात्र आता इतका विजय मिळवलेला असतो। परंतु त्याच वेळेस आता जे काही आता हे बाबा आहेत तर त्या बाबांच्या मागे वल्लरीचा जो उदयकांत आहे तर तो लागलेला असतो आणि वल्लरीला तो फोन करतो आणि वल्लरीसुद्धा आता तेथे आलेली असते। त्यांनी रमाकांतला गाठून तेथे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जे काही विष आहे तर ते विष मात्र रमाकांतच्या पोटामध्ये ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मात्र आता रमाकांतची अवस्था खूप बिकट झालेली असते। पण ऐन वेळेस तरीसुद्धा मात्र आता रमाकांतच्या डोक्यात मारून ते मारण्याचा प्रयत्न करत आहे। पण जी मंजुळा आहे तर ती मंजुळा तेथे आलेली असते आणि ती जेव्हा हे सर्व पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। आणि मंजुळाने आता हे सर्व स्पष्ट बघितलेलं आहे की ईश्वरी आणि अर्णव यांचे बाबा आहे तर त्यांना जो काही मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर तो वल्लरी मामी आणि म्हणजे ईश्वरीच्या घरात राहते तीच मामी आणि जो आता हा माणूस आहे तर त्याने केलेला आहे। मंजुळाने हे सर्व काही बघितल्यानंतर तिला फार मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात बाबा धावतच मात्र आता स्टेजजवळ येतात। कारण बक्षीस सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे तर तो सुरूच असतो आणि त्याच वेळेस बाबा तेथे धावतच आलेले आहेत। आणि बाबा धावत आल्यानंतर जो काही आता हा प्रकार घडलेला आहे खूपच भयानक आहे। कारण आता हा जो प्रकार आहे तो मात्र आता इतका भयानक म्हणजे बाबा डायरेक्ट येतात आणि डायरेक्ट येऊन मात्र ते अर्णव आणि ईश्वरीच्या मिठीत येऊन पडतात। तर अगोदर ईश्वरी म्हणलेले असते की हे बघा म्हणजे बाबा येण्या अगोदर ईश्वरीने आता अर्णवला विचारलेलं असतं की अर्णव सर तुम्ही मला काय प्रॉमिस केलं होतं। कारण आता तुम्ही असं प्रॉमिस केलं होतं की मात्र
जे काही बक्षीस आपल्याला भेटेल तर ते बक्षीस आपण स्वीकारणार आहोत आणि त्यासाठी बाबा आणि तुम्ही दोघं आता बाबांना घेऊन ट्रीटवर जाणार आहात. तुम्ही बाबांना सगळं काही विसरून माफ करणार आहात आणि हे सगळं तुम्ही ठरवलं होतं. पण आता तरीसुद्धा मात्र आज बाबा असायला हवे होते. पण बाबा जर आले तर मात्र लवकरात लवकर आपल्याला आता हे जे काही आहे तर ते स्वीकारायचं आहे आणि बाबांना घेऊन कुठेतरी मस्त एका ठिकाणी हॉटेलला जेवायला जायचं आहे. आता सगळेजण खूप खुश असतात आणि तेवढ्यात मात्र अचानक बाबा आलेले आहेत आणि बाबांचा तो म्हणजे इतका अवतार आणि बाबांची ती अवस्था बघून सगळ्यांना मात्र फार मोठा धक्का बसतो. आता बाबा जवळ येतात. बाबा म्हणतात की काय झालं. आता लगेच अर्णव विचारतो की बाबा तुम्हाला काय झालं. ईश्वरी काहीने विचारत असते की काय झालं आणि तेवढ्यात मात्र आता बाबा हे म्हणजे त्या म्हणतात की मला तुला काहीतरी सांगायचं आहे अर्णव, तुला काहीतरी सांगायचं आहे. परंतु आता अर्णव तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून सगळेजण आता एकदम शॉक होतात. एकदम शॉक झाल्यानंतर मात्र कुणाला काहीच कळत नसतं की नक्की बाबांना काय झालं आणि बाबा असे धावत का आले. आणि तेवढ्यात मात्र आता बाबा म्हणतात की अर्णव मला तुला काही सांगायचं. ईश्वरी तू अर्णवची साथ कधीही सोडू नकोस. आणि त्याच वेळेस आता बाबा म्हणतात की मला मारलं वल्लरी आणि वल्लरीकडे बोट दाखवत असतात. वल्लरीकडे बोट दाखवून मात्र आता वल्लरीला हे सर्व काही आता दाखवत आहे आणि वल्लरीकडे बोट दाखवताच बाबा मात्र आता खाली पडतात. बाबा आताच खाली पडलेले आहेत. बाबांच्या तोंडातून फेस येत असतो. सगळेजण खूप घाबरतात. अंजली तर रडायला सुरुवात करते की नक्की काय झालं असेल. वल्लरी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. त्यानंतर मात्र आता लगेच बाबा हे खाली पडतात. तर ईश्वरी म्हणते की बाबांना काय झालं असेल आणि बाबांना घाईने हॉस्पिटलला न्यायला हवं म्हणून मात्र आता घाईने त्यांच्यावर उपचार व्हायला हवेत म्हणून सगळेजण हॉस्पिटलला येतात. कारण ते बक्षिसाचा कार्यक्रम झाल्यानंतर अर्णव ईश्वरींचं यांचं फार कौतुक होतं असतं. त्यानंतर बाबांना हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत बाबांचा मृत्यू होतो आणि बाबांचा मृत्यू झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. पण त्याच वेळेस आता मंजुळा तेथे आलेली आहे आणि मंजुळा मात्र तेथे आल्यानंतर आता सगळं काही सांगते. कारण हे सर्व कोणी केलेलं आहे आणि बाबांना म्हणजे ईश्वरी तुझ्या बाबांना मारणारे कोण आहे. म्हणजे आता हे जे काही आहे ना तर वल्लरीकडे ती बोट दाखवते आणि म्हणते की ईश्वरी मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि अर्णवच्या बाबांना मारणारी आता ही तुझी मामी आहे. तेव्हा अर्णवला फार राग येतो. अर्णव म्हणतो की काय बोलतेस मंजुळा, अगं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का. मंजुळा म्हणते की हो, त्या दिवशी जेव्हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशी मी हेच बघितलं होतं आणि आता हेच म्हणजे आणखीन एक व्यक्ती होता. तो व्यक्ती कसा होता काय होता. ईश्वरी मात्र उदयकांचा फोटो दाखवते आणि ईश्वरी उदयकांचा फोटो दाखवून मात्र हे सगळं काही आता हे यांनी केलेलं आहे, बाबांना यांनी मारलेलं आहे असं दाखवते. तेव्हा मात्र आता ईश्वरीला तर धक्काच बसतो. ईश्वरीला संशय आलेला असतो की मामी हे सर्व करू शकते म्हणून ईश्वरी मामींना मात्र खूप रागवते. पण त्याच वेळेस आता देवकृपेने असा काहीतरी चमत्कार होतो की बाबांना शुद्ध आलेली असते. कारण आता ईश्वरीने बाबांच्या जीवासाठी देवाकडे हात जोडून प्रार्थना केलेली असते की देवा, आत्तापर्यंत तू आमच्या आईंना आमच्यापासून नेलं, परंतु बाबांना प्लीज नेऊ नको. अर्णव सरांना बाबांची फार गरज आहे. त्यांना खरंच मात्र आता बाबा हवे आहेत आणि त्यांच्या बाबांना तू हिरावून घेऊन जाऊ नकोस. म्हणून मात्र आता सगळेजण देवाचा धावा करत असतात आणि आता अर्णवचे बाबा हे शुद्धीवर येतात आणि सगळ्यांच्या समोर मात्र वल्लरीकडे बोट दाखवतात. तेव्हा वल्लरीच मला मारणारी आहे आणि वल्लरीनेच आत्तापर्यंत सगळे कांड केलेलं आहे. हे सगळं काही मात्र आता बाबा सांगतात आणि बाबांना परत आता बेशुद्ध ते पडतात. त्यानंतर मात्र आता सगळेजण नक्की काय झालेलं आहे आणि बाबा नक्की असे अवस्थेत कसे आणि ते वल्लरीकडे का बोट दाखवतात म्हणून आता सगळेजण शॉक होतात. परंतु मंजुळाने सांगितलेलं सत्याने आता ईश्वरीच्या सगळं काही लक्षात येते आणि अर्णव मात्र आता आपल्या बाबांसाठी आज खूप रडतोय. त्याला खूप पश्चाताप होत असतो. कारण आज आत्तापर्यंत आपण बाबा निर्दोष होते आणि बाबा निर्दोष असूनसुद्धा आपण त्यांच्यावर इतके घाणेरडे आरोप केले आणि घाणेरडे आरोप करून आज जे काही आपण केलेलं आहे आत्तापर्यंत कधी आपण त्यांना बाप म्हणून नाही मानले. खरंच आपली खूप मोठी चूक झाली. म्हणून मात्र आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नक्की काय होईल हे मात्र आता अगदी समजलेलंच नसतं. परंतु आता ईश्वरी जेव्हा बाबा नक्की काय झालेलं आहे आणि बाबा
सगळं काही आता सांगायला सुरुवात करतात, परंतु बाबांना शुद्ध नसतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही प्लीज त्यांना त्रास देऊ नका आणि जे काही आहे ते त्यांना मात्र आता म्हणजे शांत राहून द्या, त्यांच्या प्रकृतीसाठी तेच चांगलं आहे. आता वल्लरीला काय करावं तेच काही कळत नसतं. वल्लरी मात्र आता तेथे उभी असते तर अर्णव डायरेक्ट येतो आणि वल्लरी मामीची गचंडी धरतो आणि मामीला जाब विचारतो की तू माझ्या आईवडिलांना का उद्ध्वस्त केला. मामी, तू खरंच तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू जे काही केलंस ना ते खरंच अगदी चूक आहे मामी. म्हणजे आज मला तुला मामी म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. मामी, तू असं करायला नको होतं. अविनाश मामा, अंजली हे सगळेजण मात्र आता मामीला दोषी ठरवतात आणि मामीनं केलेल्या पापाची मामीला शिक्षा मिळायला हवी म्हणून सगळेजण मात्र आता मामीला जेलमध्ये पाठवण्याचं ठरवतात. तेव्हा आता मामी हातापाया पडत असते, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. म्हणून आता वल्लरी माफी मागण्याची सुद्धा लायकीची नाही. म्हणून सगळ्यांनी मात्र वल्लरीला आता घराच्या बाहेर काढलेलं असतं. परंतु आता पुढे नक्की काय होईल? अर्णवचे बाबा जिवंत राहतील की त्यांना शुद्ध येईल? ईश्वरीने केलेल्या देवकृपेने आता अर्णवच्या बाबांना शुद्ध येईल का? मंजुळाने सांगितलेलं सत्य आता हे सगळं सत्य आहे तर ते मात्र वल्लरीला नक्की आणखीन काय शिक्षा होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.